नमस्कार मित्रांनो, इयत्ता 7वीच्या वर्गात मराठीच्या तासाला पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मित्रांनो, आपण पाहत होतो धडा 9वा वाचनाचे वेड. या वाचनाच्या वेडामध्ये आपण बघितलं की ह्याच्या ज्या लेखिका आहेत आशा पाटील यांनी सोनालीला अवांतर वाचनासाठी तिच्या आईने कशा प्रकारची युक्ती केली आणि त्या युक्तीमध्ये ती कशी सफल झाली. सफल म्हणजे काय, तर सक्सेस झाली. हा जो पाठ आहे इथपर्यंत आपण बघितलं होतं की सुट्टीमध्ये सोनालीच्या आईने सोनालीच्या हातामध्ये गोष्टीचं पुस्तक दिलं आणि तिला काय सांगितलं, तर मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलवलेलं आहे आणि पाहुणी म्हणून बोलवलं असताना मला त्या शाळेमध्ये मुलांना काय सांगायचे आहे, गोष्ट सांगायची आहे, माझे एक्सपिरियन्स शेअर करायचे आहेत. पण तत्पूर्वी मला मुलांना काय सांगायची आहे, गोष्ट सांगायची आहे, जेणेकरून मुलं काय बसतील, शांत बसतील. तर मला तशा गोष्टी खूप माहिती आहेत, पण तू ह्या पुस्तकातून एखादी गोष्ट मला निवडून द्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि तेव्हा सोनालीला आठवलं की आपल्या बाईंनी सुद्धा आपल्याला दुसऱ्याला मदत करायला सांगितलेली आहे आणि ती मदत आपण आपल्या घरच्या लोकांपासून करावी असं तिने ठरवलं होतं. आणि ती संधी सोनालीला आईने दिली होती, म्हणून त्या संधीचं सोनं करण्याचा जो योग आहे, जो चान्स आहे, तो सोनालीला आला होता. आणि त्याचबरोबर बाईंची शाबासकी सुद्धा मिळेल म्हणून सोनालीने आईच्या हातातून पुस्तक पटकन घेतलं होतं आणि ती आईला आता पुस्तक निवडून देणार, गोष्ट निवडून देणार होती. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की सोनालीला गोष्टीचं पुस्तक वाचू दे, तोपर्यंत आपण आपल्या पाठाचा जो पेज नंबर 31 आहे त्याच्यातले जे पॅरेग्राफ जे आहे, 2-3 पॅरेग्राफ जे आपण काल वाचले ते तुम्हाला मी वाचायला सांगितले होते, बरोबर की नाही. म्हणजेच त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल सोनालीला वाचनाची, अवांतर वाचनाची आवड नव्हती, तिच्या आईला आणि तिच्या भावाला अवांतर वाचनाची आवड होती आणि तेच वेड सोनालीलाही असावं असं तिच्या आईला वाटत होतं. आणि त्यासाठी तिने सोनालीला गोष्टीचं पुस्तक हातात देऊन एक गोष्टी निवडून देण्यास सांगितलं होतं. इथपर्यंत आपण पाहिलं होतं, बरोबर की नाही. आता आपण पुढच्या भागात बघूया की सोनालीने गोष्टीचं पुस्तक वाचल्यानंतर तिची आईजवळ काय रिॲक्शन झाली किंवा तिने काय रिॲक्ट केलं किंवा कशा प्रकारे तिला अनुभव आला, हे आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण आता पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. सोनालीच्या वाचनाचं वेड. बघा मुलांनो, सोनालीच्या आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या. बघा, एकदम एखाद्या मुलाला जर आपण एखादं जाड पुस्तक वाचायला दिलं किंवा त्याच्या हातात ठेवलं तर ते वाचायला किंवा ते उघडायलाच त्या मुलाला सुरुवातीलाच कंटाळा येतो. पण एखाद्या गोष्टीमध्ये आवड निर्माण होण्यासाठी काय करावं लागतं, तर थोड्या थोड्या प्रमाणात ती गोष्ट आपल्याला करावी लागते. मग हळूहळू त्याच्यामध्ये आपला इंटरेस्ट वाढत जातो आणि मग ते आपल्या आवडीमध्ये रूपांतर करतं, बरोबर की नाही. तसंच सोनालीला सुद्धा आईने एकदाच खूप मोठं पुस्तक वाचायला दिलं नाही किंवा अभ्यासाचं पुस्तक वाचायला सांगितलेलं नाहीये. तर त्या ठिकाणी आईने तिला एक छोट्या छोट्या ज्या कथा असतात, ज्या लघुकथा असतात, ज्या लहान मुलांना चित्र बघून आवडतात, अशा प्रकारचं एक पुस्तक जे आहे ते आईने तिच्या हातात दिलं होतं. नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना. सुरुवातीला बघा, तिने तिच्या सवयीनुसार तिने सुरुवातीला इंडेक्स बघितलं आणि त्याच्यामध्ये पुस्तक ज्या गोष्टींची नावं होती ती बघितली. पण फक्त नावांमध्ये एखादी लेसनचं, एखाद्या पाठाचं फक्त हेडिंग समजलं की आपल्याला पाठ समजतो का, नाही ना. तर तो वाचावा लागतो, त्याच्यामध्ये लेखकाला काय सांगायचं आहे हे समजून घ्यावं लागतं. तसंच गोष्टीच्या पुस्तकांमध्ये सुद्धा गोष्टीचं हेडिंग आपल्याला जरी लक्षात आलं तरी त्याच्यामध्ये नक्की गोष्ट लिहिणाऱ्याला त्याच्यामधून काय सांगायचं आहे, काय मतितार्थ द्यायचा आहे, काय तात्पर्य सांगायचं आहे, हे गोष्ट वाचल्याशिवाय आपल्या लक्षात येत नाही. तसंच सोनालीचंही झालं की गोष्टीचं पुस्तक वाचून जरी तिचं हेडिंग तिने वाचल्या, गोष्टीच्या पुस्तकाचं इंडेक्स जे आहे, अनुक्रम आणि का जी आहे
ती त्यांनी वाचली, पण तिच्या काही पुस्तकात कोणती गोष्ट चांगली आहे हे काही लक्षात येईना. मग काय केलं बघा तिने, नुसत्या कथांची, कथा म्हणजे काय, गोष्ट, या ठिकाणी समानार्थी शब्द मिळाला बघा तुम्हाला, गोष्ट म्हणजेच कथा, नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना म्हणजे काय, तिला समजत नव्हतं, तिला अंडरस्टँडिंग होत नव्हतं. शेवटी तिने ना इलाजाने एक एक करून जवळजवळ 10 कथा वाचल्या. मग सोनालीने काय केलं की नाही बाबा, आईला असंच आपण गोष्टीचं पुस्तकाचं नाव एखादी गोष्ट सांगू शकत नाही, मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, गोष्टी वाचाव्या लागतील. आणि मग तिने असं करता करता नाईलाजाने, म्हणजे आईला तर गोष्ट मदत करायची आहे, मग काय करणार, आता गोष्टीचं पुस्तक वाचावंच लागेल. आणि म्हणून तिने छोट्या छोट्या अशा त्या 10 गोष्टी ज्या आहेत त्या वाचल्या. अवघ्या 1-1.5 तासात सारे पुस्तक वाचून झाले आणि फक्त 1 ते 1.5 तासामध्ये ते पुस्तक जे आहे गोष्टीचं ते तिने वाचून पूर्ण केलं. खरे तर प्रथम तिला ते फारच कंटाळवाणे वाटले होते, कारण जबरदस्तीने तिला ते काम आलं होतं. भले तिने आईला मदत करण्यासाठी होकार दिला जरी, तरी पण तिच्या आवडीचं काम असतं तर तिने पटकन केलं असतं ते, किंवा अगदी मन लावून केलं असतं. पण ह्या ठिकाणी तिला अवांतर वाचनाची आवड नसल्यामुळे लगेच गोष्टीचं पुस्तक वाचणं तिला कंटाळवाणं वाटलं होतं आणि म्हणून शॉर्टकटमध्ये तिने अनुक्रमणिका बघितली, पण त्याच्यामध्ये तिला काही कळलं नाही. म्हणून तिने मग एक एक गोष्ट वाचायला सुरुवात केली. फारच कंटाळवाणे वाटले सुरुवातीला तिला ते, कंटाळवाणं म्हणजे खूप बोरिंग वाटलं. कंटाळवाणे म्हणजे काय, बोरिंग. पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तशी तिला पुढची कथा काय आहे, त्याच्यामध्ये सस्पेन्स काय आहे, त्याच्यामध्ये एंडमध्ये काय होतंय, हे सगळं जाणून घेण्याची क्युरिओसिटी जी आहे ती तिला वाढू लागली. आणि अशा प्रकारे ती पुस्तक वाचू लागली. तशी तिची पुढची कथा काय आहे, त्यात काय लिहिले आहे याविषयी उत्सुकता म्हणजे काय, तिची त्याबद्दल जाणून घेण्याची जी तिची उत्सुकता होती, क्युरिओसिटी ती जी आहे ती वाढू लागली. त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिलाच कळले नाही. बघा, एखादा गोष्ट जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याच्यामध्ये पुढे काय असेल, पुढे काय झालं असेल, हे आपल्याला असं वाटतं की एकदा कधी कळते, आणि त्या ओघाओघामध्ये आपल्या हातून ते पुस्तक कधी वाचलं जातं ते आपल्याला सुद्धा कळत नाही. पण जर पुस्तकातला गोष्टीतला आपला अर्थच समजला नसेल तर ते पुस्तक वाचता वाचता काय होते, झोप येते. आपल्याला आवड नसेल तर आपण ती गोष्ट करत नाहीत. पण या ठिकाणी सोनालीला आईला मदत करायची होती, बाईंची शाबासकी मिळवायची होती, यासाठी तिने ते पुस्तक वाचायला घेतलं. आणि हळूहळू करून, कंटाळून का होईना, पण हळूहळू करून तिला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली आणि तिने अशा प्रकारे 10 गोष्टी वाचल्या. तिलाच कळले नाही. देखो बच्चों, सोनाली को पढ़ने का जो शौक था वो सिर्फ पढ़ाई के लिए ही था, बाकी एक्स्ट्रा एडिशनल रीडिंग करना उसको अच्छा नहीं लगता था। और इसकी वो उसमें रुचि बढ़ाने के लिए रीडिंग में उसकी मम्मी अलग अलग नुस्खे अपनाती थी, और इसी तरह उन्होंने एक स्टोरी बुक उसके हाथ में थमा दिया और एक स्टोरी चुनकर मुझे दे दो जो मैं स्कूल में कह सकूं। और इसके लिए सोनाली ने स्टोरी बुक हाथ में लिया, और इसमें उसके 2 फायदे थे, मम्मी की हेल्प भी हो जाती थी और टीचर से वो बताकर टीचर की शाबाशी भी उसे मिल जाती थी। इसके लिए उसने वो बुक हाथ में लिया और एक एक करके वो बुक स्टोरी रीड करने लगी. कथा तर सगळ्याच आवडल्या, त्यातली कोणती निवडावी ते समजेना. अभी एक पंचायत उसको और आ गई कि कंफ्यूजन हो गए कि अभी मैंने 10 स्टोरीज पढ़ ली, लेकिन इसमें सब तो अच्छे ही है, कौन सी बोलूं, वो उसको समझ में नहीं आ रहा था. कथा तर समजल्या, पण त्यातली कोणती निवडावी ते समजेना. मीन्स चॉईस करने में उसको थोडी तकलीफ हो रही थी. ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या तिने आईला सांगितली. और जैसे ही बुक रीड हो गया वो मम्मी के पास गई और मम्मी को कहने लगी, मम्मी मैंने 10 स्टोरी अच्छी तरह से पढ़ी है, लेकिन उसमें से कौन सी बताऊं वो मुझे समझ में नहीं आ रहा है. मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास
सांगितले। फिर मम्मी ने उसको क्या क्या कहा कि देखो बेटा, अभी तूने मेरी बात को सुनकर ये 10 स्टोरियाँ तो पढ़ ली, लेकिन अभी तुम्हें वो समझ में नहीं आ रही है कि कौन सी स्टोरी मैं बताऊं। इसलिए जो स्टोरी तूने रीड की है उसका जो सारांश है, 1/3 जो है, वो एक पेज पर लिखते जाओ। ऐसे करके हर एक 10 स्टोरी का सारांश जो है वो तू मुझे एक बुक में लिख के दिखा, और उसके बाद तू डिसाइड कर ले कि इसमें कौन सी बुक स्टोरी अच्छी है। समोरील समस्या सांगितली, पण आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले। बघा मुलांनो, आईने आता सोनालीची आवड अजून वाढवण्यासाठी, आता सारांश काय ती लगेच लिहिणार होती का 1/3, त्याच्यासाठी पुन्हा तिला त्या गोष्टी वाचाव्या लागणार होत्या, आणि म्हणून आईने तिला ही आणखीन एक युक्ती सांगितली की त्या गोष्टीचा 1/3 जो सारांश आहे तो तू वहीमध्ये लिही, पानावर लिहिण्यास सांगितले। पान मीन्स क्या, नोटबुक पे। सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले। उसको लगा ठीक है 1/3 ही लिखना है, छोटी छोटी स्टोरी है तो मैं उसको आसानी से लिख दूंगी। पण 1-2 कथांनंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवेच ना। देखो, एक बार रीड करने से कोई भी चीज हमें ध्यान नहीं रहती है, याद नहीं रहती है। तो इसके लिए सोनाली की हालत भी वैसे ही हो गई कि 10 स्टोरियाँ उसने पढ़ी थी, उसमें शुरुआत के जो 2 स्टोरियाँ थी वो उसने मन लगा के थोड़ा सा पढ़ी थी, क्योंकि तभी उसको कंटाला नहीं आया था। इसके लिए उसका सारांश जो है वो उसने फटाक से लिख दिया, लेकिन बाकी स्टोरियों का जो सारांश था, कथा का सारांश जो था, वो लिखने में उसको दिक्कत आ रही थी, क्योंकि उसने वो जबरदस्ती से पढ़ी थी, उसको कंटाला आया था, वो बोर हो गई थी, लेकिन मम्मी की बात रखने के लिए उसने वो बुक रीड की थी। इसके लिए उसको अभी 1/3 समझ में नहीं आ रहा था। तो हम अभी उसको कंफ्यूजन में वहीं पे छोड़कर हम यहीं पे रुकते हैं, और कल हम देखते हैं कि 1/3 लिखने के बाद 2 स्टोरियों का सोनाली आगे क्या करती है। वो हम नेक्स्ट पीरियड में देखेंगे कि सोनाली ने वो सारांश कैसे लिखे। तो बच्चों, आज हम यहीं पे रुकते हैं। आज आपण इथेच थांबणार आहोत। सोनालीच्या वाचनाच्या वेळामध्ये आपल्याला सुद्धा वाचन करायचं आहे। आपल्याला सुद्धा हा पाठ जेवढा शिकवला जाईल तेवढा रोजच्या रोज वाचायचा आहे। आता आज आपण काय बघितलं की सोनालीने गोष्टीचं पुस्तक हातात घेऊन त्याचा सुरुवातीला काय चेक केला, अनुक्रमणिका चेक केली, पण तिला काही कळेना। मग तिने काय केलं, हळूहळू स्टोरी बुक वाचलं, कथा वाचायला सुरुवात केली, आणि अशा करून करून 10 कथा वाचल्या। 10 कथा वाचल्यानंतर तिला सगळ्याच गोष्टी आवडल्या। आता फक्त आईला एकच तर गोष्ट सांगायची होती, आणि म्हणून ती समस्या, तो प्रॉब्लेम तिला आला आणि ती आईजवळ गेली। आईने त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून तिला त्या कथेचा सारांश लिहायला सांगितला। सुरुवातीच्या 2 कथांचा सारांश तिला लिहिता आला, बाकीच्या सारांश लिहिताना तिला त्या गोष्टी आठवत नव्हत्या। मग ती काय करणार आहे ते उद्या आपण पाहणार आहोत। आज आपण इथेच थांबणार आहोत मुलांनो। धन्यवाद।